अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील पाणी प्रश्नावर आज बैठक होणार आहे। महापालिका आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित असतील। शेती आणि शहराच्या पिण्याच्या पाण्याचं नियोजन यावेळेला केलं जाणार आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। प्रदीप, आपण पाहतोय की अजित पवारांनी बैठकांचा सिलसिला सुरू केलेला आहे आणि प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे पाणी प्रश्नाबाबत। वृषीला अगदी बरोबर आहे। फक्त पुणेच नाही तर राज्यभरातल्या अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर बनत चाललेला आहे। धरणांमधला पाणीसाठा जो आहे तो जवळपास 76% वरती पोहोचलेला आहे। गेल्या वर्षी याच धरणांमध्ये पाणीसाठा जो आहे तो जवळपास 80% वरती होता, मात्र 20% घट जी आहे ती पाण्यामध्ये झालेली आहे। त्यामुळे राज्यातली जी 3000 धरणं आहेत त्या धरणांमधला पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय, हे खरं तर राज्य सरकारसाठी चिंतेची बाब आहे। त्यामुळे जलसंपदाचे अधिकारी जे आहेत ते पाण्याचं नियोजन करताना पाहायला मिळतात। विशेषतः पुणे शहराचा विचार करायला गेला आणि पुणे जिल्ह्यामध्ये असणारी 4 धरणं जी आहेत त्या धरणांमधला पाणीसाठा जो आहे तो अजूनही 100% वरती नाहीये। कारण पावसाळ्यामध्ये पाऊस जो आहे तो धरण क्षेत्रामध्येच कमी झालेला होता। त्यामुळे पाण्याचं एक संकट जे आहे ते आगामी काळामध्ये प्रशासनासमोर उभं राहू शकतं। मात्र शेतीसाठी आवर्तन जे आहे ते सुद्धा या धरणांमधून सोडण्यात येतं। त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाचा विचार करायला गेलं, हे धरण जरी 100% वरती आलेलं असलं तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये शेतीसाठी आवर्तन जे आहे ते सोडावं लागतंय। त्यामुळे पाण्याचं नियोजन जे आहे ते आतापासूनच करावं लागतंय। पुणे शहराला दिवसेंदिवस पाण्याची गरज जी आहे ती वाढतीये। अतिरिक्त पाणीसाठा जो आहे तो पुणे शहराला मिळावा असं महापालिकेकडून जलसंपदा विभागाला वारंवार मागणी केली जाते। मात्र शेतीसाठी दिलं जाणारं पाणी आणि शहराचं पाणी जे आहे याचं नियोजन करण्यासाठी आजची बैठक जी आहे ती अजितदादांनी बोलवलेली आहे। आगामी काळामध्ये सुद्धा शेतीसाठी पाणी जे आहे ते द्यावं लागणार आहे, कारण शेतकऱ्यांची मागणी पाहता मात्र उन्हाळ्यामध्ये पाण्याचं संकट जे आहे ते उद्भवू शकतं। याची खबरदारी जी आहे ती घेतली जाते। मात्र राज्यांमध्ये दिवसेंदिवस पाणीसाठा जो आहे तो कमी होत चाललेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जे आहे ते आपल्याला जाणवू शकतं। वृषाली, नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।